चला आज आपण बनवणार आहोत चिकन भुना मसाला। त्याच्यासाठी आपण चिकन स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यात आले लसणाची पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला पावडर, काळी मिरी पावडर आणि दही हे सगळे मसाले लावून दही लावून त्याला आपण ठेवून देणार आहोत। 15 ते 20 मिनिटं ठेवून देणार। आपल्याकडे जेवढा वेळ असेल तशा प्रकारे आपण ते तेवढ्या वेळात ते ठेवायचं आहे। आणि आता तेल गरम करायचे, तेलामध्ये खडे मसाले घालायचे, दालचिनी, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, हे सगळं, वेलची, हे सगळं घालून घ्यायचे आणि कांदा घालायचा। कांदा तेलामध्ये थोडासा परतवायचा आणि त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट घालायची आणि परत हा चांगला परतू द्यायचा। कांदा चांगला रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतून झाला, त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट वगैरे पण आपण घालून घेतलेली आहे आणि अशा प्रकारचा अशा रंगाचा कलर आला की मग ह्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे घालायचं। लाल तिखट थोडं कमीच घालायचं, कारण आपण जे चिकनला जो मसाला लावून ठेवलेला होता त्याच्यामध्ये पण आपण सर्व मसाले घातले आहेत, म्हणून ह्याच्यात आता थोडा मसाला घालायचा आणि आपण जो चिकन दही वगैरे मसाले लावून ठेवले होते ते चिकन आता ह्याच्यात हे कांद्यामध्ये घालायचे आणि गॅस फास्ट ठेवायचा आणि हे चिकन चांगलं कांद्यामध्ये हे चांगलं फ्राय करायचं। म्हणजे रेसिपीचं नावच आहे चिकन भुना मसाला, तशाच प्रकारे ह्याला फ्राय करत राहायचं। गॅस फास्ट ठेवायचा आणि चांगलं पहिला फ्राय करून घ्यायचं, ह्याला असं परतवत राहायचं। थोडं परतवून झालं की ह्याच्यावरती आपण आता झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवून ते थोडंसं वाफेवरती शिजू द्यायचं। असं फ्राय करून झालंय आता आपलं। आता आपण झाकण ठेवून थोडंसं वाफेवरच शिजवून घ्यायचं। हे चिकन फक्त वाफेवरच शिजवायचं, ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही घालायचं आणि ह्याला चांगलं फ्राय करत राहायचं। म्हणजे थोड्या वेळ झाकण ठेवायचे, वाफ द्यायची आणि आता आपण चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। मीठ घातल्यानंतर पण परत ह्याला चांगलं परतवून घ्यायचं। अशा प्रकारे हे चिकन तुम्ही बनवून बघा, खूप छान टेस्टी लागतं। ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही घालायचं, आपल्याला फक्त हे वाफेवरच शिजवायचं आहे। आणि आता ह्याला परत आपण थोडा वेळ झाकण ठेवून थोड्या वेळ ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि परत काढून परत ते फ्राय करत असं परतवून घ्यायचं। अशा प्रकारचे चिकन तुम्ही नक्की बनवून पहा, खूप टेस्टी लागतं आणि मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी। बघा आता आपलं हे चिकन भुना मसाला झालं रेडी।